आज आपण शिकणार आहोत डिस्काउंट. डिस्काउंट किती प्रकारचे असतात आणि टॅलीमध्ये डिस्काउंट कसं वापरायचं आणि डिस्काउंट कॉलम मध्ये डिस्काउंट कसं ऍड करायचं हे आपण टॅलीमध्ये शिकणार आहोत. चला जाऊया आपल्या नोट्स कडे. आजचा नोट्स प्रॉब्लेम नंबर 13 आहे आणि कंपनी तुम्हाला साई सेल्स अँड सर्व्हिस बनवायची आहे, जी मी बनवलेलीच आहे. आता यामध्ये राकेश स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 5 लाखांनी बिझनेस स्टार्ट केलेला आहे. आपण जाऊया टॅली या सॉफ्टवेअर मध्ये. ही कंपनी ऑलरेडी बनवलेली आहे. पहा, मी गेलोय अकाउंटिंग वाउचर मध्ये आणि इथे पहिली एंट्री रिसिप्ट मध्ये करायची आपल्याला आणि क्रेडिट जो आहे आपला राहील मिस्टर राकेश, अल्ट सी मिस्टर राकेश कॅपिटल, जो की बिझनेसचा मालक आहे. अंडर द कॅपिटल अकाउंट घ्यायचं आहे तुम्हाला आणि ती अमाऊंट टाकायची आहे 5 लाख रुपये आणि एंटर करून कॅश ही डेबिट करायची आहे. नेक्स्ट एंट्री पाहूया. पहा, कॅश डिपॉझिटेड ऍट आयसीआयसीआय बँक 2 लाख रुपीज. चला हीच एंट्री करूया टॅली मध्ये. ही एंट्री कॉन्ट्रा मध्ये करायची आहे तुम्हाला आणि इथं कॅश ही क्रेडिट होणार तुम्हाला आणि 2 लाख रुपये इथं टाकायचे आहेत. इथं लेजर क्रिएट करायचं आहे. आयसीआयसीआय बँक अंडर द बँक अकाउंट घ्यायचं आहे तुम्हाला आणि बँकेची डिटेल्स टाकून तुम्हाला ही एंटर करून सेव्ह करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट एंट्री आहे पहा, परचेस लॅपटॉप ऍज अ ऍसेट फॉर ऑफिस यूज 20,000. चला हे घेऊया आपण. ही एंट्री पेमेंट मध्ये होणार तुमची आणि इथं मी अल्ट सी करतोय. लॅपटॉप अकाउंट अंडर द फिक्स ऍसेट घ्यायचंय तुम्हाला आणि ती अमाऊंट टाकायची आहे. 20,000 चा आपल्याला लॅपटॉप घ्यायचा आहे आणि त्याची अमाऊंट जी आहे ती कॅश मध्ये द्यायची आहे. पहा, नेक्स्ट एंट्री आहे पहा, परचेस फर्निचर फॉर ऑफिस यूज 10,000. जाऊया इथं पेमेंट मध्ये, अल्ट सी फर्निचर अकाउंट अंडर द फिक्स ऍसेट घ्यायचंय तुम्हाला आणि हे सुद्धा कॅश मध्ये तुम्हाला पेड करायचं आहे. ही एंट्री झाल्याच्या नंतर स्किप करायचं आहे तुम्हाला. गेटवे ऑफ टॅलीवर यायचं आहे. F11 फीचर्स मध्ये जायचं आहे. स्टॅट्युटरी अँड टॅक्सेशन मध्ये जायचं आहे आणि जीएसटी तुम्हाला यस करून घ्यायची आहे इथं. आता यामध्ये ई-वे बिल नो करायचं आहे तुम्हाला. सेट जीएसटी रेट तुम्हाला इथं सेट करायचा आहे, जे की टॅक्सेबल राहील 18%. इथे एंटर करून तुम्हाला सेव्ह करायचं आहे. एंटर आणि सेव्ह. नेक्स्ट तुम्हाला अकाउंटिंग वाउचर मध्ये नेक्स्ट एंट्री पाहूया. आता ही एंट्री आहे, परचेस 10 कम्प्युटर 20,000 इच कॅश विथ जीएसटी घ्यायचं आहे आणि डिस्काउंट सुद्धा 10% द्यायचा आहे. हेच एंट्री टॅली मध्ये करूया. इथं कॅश घ्यायचंय तुम्हाला आणि इथं घ्यायचं आहे परचेसचं लेजर. मी अल्ट सी करतोय. परचेस अकाउंट अंडर द परचेस अकाउंट घ्यायचंय तुम्हाला आणि स्टॅट्युटरी इन्फॉर्मेशन मध्ये जीएसटी ऍप्लिकेबल आणि सेट जीएसटी डिटेल्स यस करायचंय तुम्हाला. परचेस टॅक्सेबल घ्यायचा इथं. इंटिग्रेटेड टॅक्स 18% घ्यायचंय तुम्हाला आणि एंटर करून तुम्हाला इथं गुड्स टाइप ऑफ गुड्स घ्यायचं इथं. एंटर सेव्ह. आता यामध्ये नेम ऑफ आयटम बनवायचं इथं. अल्ट सी कम्प्युटर घ्यायचा इथं आणि हे येणार इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आणि इथे घ्यायचंय तुम्हाला जीएसटी यस आणि टॅक्सेबल घ्यायचंय इथं 18% आणि एंटर सेव्ह. आता यामध्ये नॉचेस सुद्धा घ्यायचंय तुम्हाला इथं 2 डेसिमल प्लेसेस. एंटर सेव्ह. आता ही क्वांटिटी आहे तुमची पहा 10 क्वांटिटी मध्ये आणि 20,000 रुपये याची प्राइस आहे. आता यामध्ये इथं पहा, इथं तुम्हाला डिस्काउंट दिसतंय का? कुठं नाही, कारण की इथं डिस्काउंट तुम्हाला आता दाखवायचं आहे. तर डिस्काउंट दाखवण्यासाठी तुम्हाला जायचं आहे इथं कीबोर्डवर F11 प्रेस करायचं आहे. तुम्हाला इथे दिसेल पहा, यूज सेपरेट डिस्काउंट कॉलम इन इनवॉइस. या ऑप्शनला तुम्हाला यस करायचं आहे आणि एंटर करायचं आहे. एंटर केल्याने पहा इथं एक डिस्काउंट कॉलम तुमचं ऍड होऊन जाईल. सपोज मी यामध्ये डिस्काउंट टाकलंय 10%. यामध्ये जसं 10% तुम्ही डिस्काउंट टाकणार तशी ती अमाऊंट इथं कमी होऊन जाणार. पहा
तर अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये डिस्काउंट ऍड केलंय पहा. नंतर येणार तुमची जीएसटी, सीजीएसटी, ड्युटीज अँड टॅक्सेस घ्यायचंय तुम्हाला विथ जीएसटी 9%. एंटर आली. नंतर येणार अल्ट सी, एसजीएसटी, ड्युटीज अँड टॅक्सेस विथ जीएसटी, स्टेट टॅक्स 9% आणि सेव्ह. अशा पद्धतीने तुम्ही ही एंट्री केलेली आहे. नेक्स्ट एंट्री पाहूया. नेक्स्ट एंट्री आहे परचेस 10 प्रिंटर each one 5,000 फ्रॉम रविको विथ 15% डिस्काउंट. रविको कंपनी, या कंपनीकडनं तुम्ही प्रिंटर विकत घेतलेले आहेत 10 क्वांटिटी मध्ये आणि 15% त्यांनी डिस्काउंट आपल्याला दिलेली आहे. चला जाऊया टॅली या सॉफ्टवेअर मध्ये आणि इथं आल्याच्या नंतर अल्ट सी करतोय मी. इथं रविको हा येणार तुमचा सनरी क्रेडिटर्स मध्ये. एंटर एंटर सेव्ह. आणि यामध्ये इथं परचेसचं लेजर बनवलेलंच आहे. अल्ट सी करतोय. प्रिंटर इथं इलेक्ट्रॉनिक सिलेक्ट करायचं आहे नॉचेस मध्ये आणि इथं 10 क्वांटिटी मध्ये आणि 5,000ला एक प्रिंटर आहे तुमचं, ते टाकले. आता यामध्ये इथं डिस्काउंट 15% टाकायची आहे. पहा ही अमाऊंट कमी होऊन जाईल तुमची आहे. आणि एंटर एंटर केल्याच्या नंतर तुम्हाला सीजीएसटी घ्यायची आहे इथं आणि एसजीएसटी घ्यायची आहे. एंटर 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 आणि सेव्ह. नेक्स्ट एंट्री आहे पहा इथं पेड ट्रान्सपोर्टेशन चार्ज, जे की 400 रुपये आहे बाय इंटरनेट बँकिंग. जसे की फोन पे, पेटीएम न तुम्ही पे करताय ना, तसं तुम्ही ट्रान्सपोर्टेशन चार्ज ट्रान्सपोर्ट वाल्याला तुम्ही दिलेले आहे. चला जाऊया ही एंट्री करूया आपण पेमेंट मध्ये. आणि इथं गेल्याच्या नंतर अल्ट सी करायचं आहे, जे की कॅरेज इनवर्ड होणार तुमचं आणि याला ट्रान्सपोर्टेशन चार्जेस म्हणून लावणार तुम्ही. कॅरेज इनवर्ड म्हणजेच माल आणण्यासाठी तुमच्या शॉप पर्यंत लागलेला चार्जेस आहे. याला तुम्ही डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणायचं आहे. एंटर 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 करून तुम्हाला सेव्ह करायचं आहे आणि अमाऊंट 400 रुपये टाकायची आहे, जी की मध्ये तुम्हाला पेड करायची आहे. नेक्स्ट एंट्री आहे पहा सोल्ड 10 कम्प्युटर each one 25,000 टू कॅश विथ जीएसटी आणि 5% तुम्ही तुमच्या कस्टमरला डिस्काउंट दिलेला आहे. चला जाऊया टॅली या सॉफ्टवेअर मध्ये आणि पहिली एंट्री जी आहे त्याची सेलची ही पेमेंट मध्ये करूया. ही एंट्री कॅश मध्येच तुमची पार्टी नेम घ्यायची आहे आणि इथं लेजर बनवायचं आहे सेल्स अकाउंट अंडर द सेल्स अकाउंट आणि जीएसटी ऍप्लिकेबल करायची आहे तुम्हाला इथं, जे की सेल्स टॅक्सेबल राहील तुम्हाला आणि 18% इंटिग्रेटेड टॅक्स विथ गुड्स सप्लाय राहील. आता यामध्ये फक्त तुम्हाला स्पेस दाबायचा आहे आणि इथं कम्प्युटर्स घ्यायचं आहे. पहा तुम्ही विकताय 10 क्वांटिटी मध्ये तुम्ही सेल करताय आणि 25,000 मध्ये तुम्ही हा सेल करताय कम्प्युटर्स आणि इथं तुम्ही 5% डिस्काउंट हे कस्टमरला देताय. तेच मग सीजीएसटी आणि एसजीएसटी तुम्हाला इथं लावायचं आहे. पहा ठीक आहे. आणि एंटर 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 करून तुम्हाला सेव्ह करायचं आहे. नेक्स्ट एंट्री पाहूया इथं सोल्ड 10 प्रिंटर each one 8,000 टू मोहन अँड को विथ 10% डिस्काउंट. आता पाहूया ही एंट्री कशी करायची आहे. ही पण सेल्स मध्येच एंट्री करायची आहे तुम्हाला आणि कीबोर्डवर अल्ट सी पार्टी नेम बनवतोय. पहा इथं पार्टी नेम घ्यायचा आहे तुम्हाला. कीबोर्डवर अल्ट सी करतोय. मोहन अँड को अंडर द सन्ड्री डेटर्स घ्यायचा आहे कारण की कस्टमर आहे तुमचा हा. इथं सेलचं लेजर ऑलरेडी बनवलेलं आहे. मी स्पेस दाबतोय आणि प्रिंटर घेतोय. पहा इथं प्रिंटर पण 10 क्वांटिटी मध्ये तुम्हाला विकायचं आहे. 8,000 प्राइस आहे आणि डिस्काउंट जे आहे फक्त 10% आहे. याला सुद्धा सीजीएसटी घ्यायचं आहे तुम्हाला आणि एसजीएसटी घ्यायचं आहे. एंटर 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 करून सेव्ह केलेला आहे. पहा यामध्ये सर्वात जास्त कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला डिस्काउंट वर करायचं आहे कारण की बाकी सर्व एंट्र्या ह्या रेग्युलर दिलेल्या आहे. नेक्स्ट एंट्री पहा पेड ऑल कॅश टू रवी अँड को. चला रवीला सर्व पैसे आपण द्यायचे आहेत. जाऊया रवी कोण आहे पाहूया. पेड म्हणल्यानं पेमेंट मध्ये जायचंय तुम्ही. आता रवी हा आपला सप्लायर होता ज्याला ही अमाऊंट द्यायची आहे. जसे की 50,150 रुपये ही अमाऊंट आहे. या बिलाच्या अगेन्स्ट मध्ये द्यायची आहे तुम्हाला आणि ही कॅश मध्ये तुम्हाला पेड करायची आहे. नेक्स्ट एंट्री आहे पहा रिसीव ऑल कॅश
फ्रॉम मोहन. चला, मोहन आपला कस्टमर आहे, तर ही एंट्री पेमेंट मध्ये नाही येणार, ही एंट्री रिसिप्ट मध्ये येणार. जाऊया इथं, मोहन सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. त्याची अमाऊंट दिलेली आहे पहा इथं 84,960. ती अमाऊंट टाकल्याच्या नंतर हे करंट बॅलन्स त्यांचं 0 होईल आणि ते सुद्धा तुम्हाला कॅश मध्ये रिसीव्ह करायचं आहे. नेक्स्ट एंट्री दिलेली आहे पहा, पेड दीज एक्सपेन्सेस ऍज वन्स. म्हणजेच ह्या सर्व जे एक्सपेन्सेस दिलेले आहे ते एकाच एंट्री मध्ये तुम्हाला पेड करायचे आहेत. चला पाहूया, सॅलरी, रेंट, लाईट बिल, वॉटर एक्सपेन्सेस आणि काय स्टेशनरी एक्सपेन्सेस, हे सर्व एकाच एंट्री मध्ये कशी करायचे आहे ते पाहूया. इथं जाऊया आपण पेमेंट मध्ये आणि इथे घ्यायचं आहे तुम्हाला पहिलं एक्सपेन्सेस, जे की कीबोर्डवर Alt+C करतोय. सॅलरी अकाउंट अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घ्यायचंय तुम्हाला आणि एंटर सेव्ह, जे की अमाऊंट आहे तुमची 8,000 रुपये. नंतर इथं डी प्रेस करून डेबिट घ्यायचं आहे पहा इथे आणि Alt+C करायचं आहे. रेंट अकाउंट अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घ्यायचं आहे, 12,000चं तुमचं रेंट आहे. परत इथं डी प्रेस करून डेबिट करायचं आहे, Alt+C. लाईट बिल हे पण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्येच आहे. लाईट बिल तुम्हाला घ्यायचं आहे 1,000. नंतर परत डेबिट करून इथं Alt+C करायचं आहे. वॉटर एक्सपेन्सेस हे पण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्येच येईल आणि याची अमाऊंट 600 रुपये घ्यायची आहे. परत इथं डी प्रेस करून डेबिट घ्यायचं आहे आणि इथं Alt+C करून घ्यायचं आहे. स्टेशनरी एक्सपेन्सेस अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घ्यायचे आहे, जे की 1400 आहेत. आणि हे सर्व अमाऊंट तुम्हाला कॅश मध्ये पेड करायचे आहे. पहा, या सर्वांची लिस्ट इथं 23,000 आणि क्रेडिट जी दिली आपण पैसे दिले ते 23,000. अशा पद्धतीने सर्व एक्सपेन्सेस आपण एकाच एंट्री मध्ये केलेले आहेत. नेक्स्ट आहे तुमचं विड्रॉ कॅश फ्रॉम ICICI बँक. आता आपल्या ऑफिस यूज साठी काही बँकेतून पैसे काढलेले आहेत आपल्या, ही एंट्री करूया आपण. चला, हीच एंट्री टॅली मध्ये करूया. जेव्हा बँकेमधून तुम्ही पैसे काढताय तर बँक तुमची क्रेडिट राहील, जे की 50,000 रुपये आपण बँके थ्रू काढतोय आणि ही अमाऊंट जी आपण काढतोय ती राहील तुमची डेबिट, जी की कॅश डेबिट राहील. एंटर सेव्ह करायचं आहे. नेक्स्ट एंट्री आहे विड्रॉ कॅश फ्रॉम ICICI बँक, पण इथं पर्सनल यूज साठी दिलेलं आहे. पहा, या पहिल्या एंट्रीमध्ये आणि या एंट्रीमध्ये काय फरक आहे पहा. पहिल्या एंट्रीमध्ये आपण 50,000 रुपये ऑफिस यूज साठी काढले होते, पण इथं स्वतःच्या यूज साठी काढतोय, त्याला ड्रॉइंग्स म्हणतोय आपण, आहे ना. तर हेच आपण थेरीमध्ये शिकलो होतो की सोय खर्चासाठी पैसे काढले तर त्याला आपण ड्रॉइंग्स म्हणतो. तर ही एंट्री पेमेंट मध्ये करायची आहे. पहा, दुसरी एंट्री जे की आहे बिझनेसच्या ओनरनी पैसे घेतलेत, Alt+C. ड्रॉइंग्स अकाउंट अंडर द कॅपिटल अकाउंट घ्यायचं आहे तुम्हाला आणि ती अमाऊंट लिहायची आहे 20,000 रुपये आणि ही कॅश बँके थ्रू आपण पेड करायची आहे. एंटर करून तुम्हाला सेव्ह करायचं आहे. काही तुम्हाला समजलं नसेल तर कमेंटमध्ये टाका आणि आवडला असेल लेक्चर तर लाईक करा आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. समोरचे जे प्लेलिस्ट मधले व्हिडिओ आहे ते तुम्ही बेसिकचे नक्कीच पहा. काही क्वेश्चन तुमचे असेल तर कमेंट्स तुम्ही करू शकता.